नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। केक म्हणलं की लहान मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ आहे, परंतु बेकरीतील केकमध्ये मैदा, साखर तसेच कलर किंवा क्रीमचा वापर भरपूर प्रमाणात केलेला असतो आणि हे मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आणि याला पर्याय म्हणून तुम्ही अगदी हेल्दी केक मुलांसाठी बनवून देऊ शकता। म्हणून मी आज गुळाचा वापर करून गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी केक टीन हा तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे। तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा वापरू शकता। केक टीनला ग्रीस केल्यामुळे केक हा खाली चिकटत नाही। आता बॅटर बनवूया। बाउलमध्ये मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा बारीक किसून घ्यायचा आहे, म्हणजे तो दुधात लगेच विरघळेल। गूळ हा गोडीला थोडासा कमी असतो, त्यामुळे मी या ठिकाणी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाऐवजी जर तुम्ही साखर वापरणार असाल तर अर्धी वाटी साखर पुरेशी होईल। तसेच तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर किंवा गूळ वाढवला तरी चालू शकते। आता गुळामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे। दूध घेताना रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे गरम दूध घालायचं नाही, नाहीतर दूध हे फाटण्याची शक्यता असते। गूळ घेताना किसून घेतलेला आहे, त्यामुळे तो दुधामध्ये पटकन विरघळतो। गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर ॲड केलेली आहे। डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर घातल्यामुळे केकला खूप छान अशी चव येते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडरच्या थोड्या गुठळ्या तयार होतात, त्यात सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे। हे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी साधारण 1 मिनिट लागतो। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी तूप घातलेलं आहे। तूप घेताना ते वितळवून घ्यायचं आहे। जनरली केकमध्ये तेलाचा वापर केला जातो, परंतु मी या ठिकाणी तूप घातलेलं आहे। तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे। या ठिकाणी मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। आता यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचे। बेकिंग पावडरचा वापर केल्यामुळे केक हा चांगला फुलतो। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या गुठळ्या न होता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना हे एकाच दिशेने फेटायचं आहे, म्हणजे बॅटरमध्ये एअर भरली जाईल आणि आपला केक हा स्पॉन्जी होण्यासाठी मदत होईल। तुम्ही जर हे बॅटर उलटसुलट दिशेने फिरवलं तर त्याच्यामध्ये एअर भरलेली परत निघून जाते आणि केक हा अजिबात फुगत नाही। याच्यामध्ये दूध ॲड करायच्या अगोदरच आपल्याला गुठळ्या सर्व मोडून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये दूध ॲड केल्यानंतर गुठळ्या मोडण्यासाठी खूप वेळ लागतो। आता सर्व गुठळ्या मोडलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे बॅटर पातळ करून घ्यायचं आहे। अगोदर आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध ॲड केलेलं होतं आणि आता मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। याच्यातील थोडं थोडं दूध घालत आपल्याला बॅटर हे पातळ करून घ्यायचं आहे। दूध घालताना थोडं थोडं घालत आपण हे बॅटर पातळ करून घ्यायचं आहे, कारण कधी कधी कमी जास्त दूध लागू शकतं। या ठिकाणी मला पूर्ण वाटी दूध लागलेलं आहे, म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला 2 वाट्या दूध लागलेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी असली पाहिजे। आता यामध्ये मी फ्लेवरसाठी वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूडऐवजी तुम्ही इसेन्सचा देखील वापर करू शकता। आणि आता हे बॅटर तयार झालेलं आहे। हे बॅटर आता केक टीनमध्ये घालून घेऊया। केक टीन हा सुरुवातीलाच ग्रीस करून घेतलेला आहे। इथे मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत। हे आपण टीनमध्ये सुरुवातीला घालून घ्यायचे आणि याच्यावरती केकचं बॅटर घालायचं आहे। केकचं बॅटर घालताना ते व्यवस्थित पसरवून घालायचं आहे, म्हणजे केकला एकसारखी लेवल येईल। बॅटर हे वरून थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे, त्यामुळे केक हा वरून प्लेन होतो। केकचा टीन थोडासा टॅप करून घ्यायचा आहे। टॅप केल्यानंतर त्याच्यातील बबल्स थोडे बाहेर येतात आणि आपला केक हा चांगला फुलतो। तसेच एकसारखी लेवल देखील येते। आता केक बेक करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती अगोदरच एक पातेलं प्रीहीट करून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये खाली स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती केकचा टीन ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 40 मिनिट बेक करायचं आहे।
सुरुवातीला 10 मिनिट गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। आता 40 मिनिट झालेली आहेत। आपण चेक करूया आपला केक तयार झाला आहे का। केक चेक करत असताना एक चाकू घ्यायचा आहे आणि तो केकमध्ये घालायचा आहे आणि वरती काढल्यानंतर त्याला अजिबात केकचे कण लागलेले नाहीत, म्हणजे आपला केक हा परफेक्ट बेक झालेला आहे। केकमध्ये कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही, तरी देखील केकला किती छान कलर आलेला आहे। आता केक हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर डिमोल्ड करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित केक निघालेला आहे, खाली अजिबात चिकटलेला नाही, सगळीकडे एकसारखा कलर देखील आलेला आहे। सुरुवातीला आपण काजू आणि बदामाचे काप घातल्यामुळे आपल्या केकला डेकोरेशन सुद्धा छान झालेलं आहे आणि टीनमधून केक देखील व्यवस्थित निघालेला आहे। आता केक कट करून बघूया। केकचा खूप छान वास देखील दरवळत आहे। तुम्ही पाहू शकता आपला केक हा किती छान तयार झालेला आहे, अगदी स्पॉन्जी देखील झालेला आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम असा लागतो। अगदी हेल्दी असा केक तयार झालेला आहे। तुम्ही नक्कीच अशा प्रकारे केक करून बघा, घरातील सर्वांना खूप आवडेल। लहान मुलांना तर हा केक खूप आवडतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।